नमस्कार मित्रांनो, तर आपण या व्हिडिओमधून 2-3 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात। ती म्हणजे की ॲलोपॅथी केमिकल गोळ्या औषधी, आयुर्वेदा जडीबुटी किंवा आपण म्हणतो वनस्पतीपासून बनवलेले, आणि होमिओपॅथिक औषधं, हे यांची बनवण्याची प्रक्रिया आणि ह्या सगळ्यांना कुठल्या औषधांना औषध म्हटलं जातं, हा जो औषधी हा जो शब्द आहे याच्याविषयी आपण प्रॉपरली समजून घेऊया। तर आपण आता 12 क्षार चिकित्सा हा जो कोर्स काढला, याच्यामध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं की हे जे क्षार आहेत हे औषधी नसून हे एक प्रकारे सप्लिमेंट्स आहेत। म्हणजे जे भरून काढल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ज्या कमतरता आहेत त्या भरून काढल्यानंतर आपल्या पिंडांचे म्हणजे अवयवांचे कार्य हे व्यवस्थित चालायला लागते आणि कुठलाही जो त्याच्यामुळे होणारा आजार आहे तो बरा होतो। तर हे जे 12 क्षार आहेत हे कशा पद्धतीने बनवले जातात याच्या आधी आपण एक संकल्पना समजून घेऊया। जसं आता माझ्याकडे ॲलोपॅथी औषध आहे, तुम्ही बघू शकता हे आहे सेफिक्झिन, एक गोळी आहे, ही पण एक पॅरासिटामोल फिनालेफ्रिनची अशी एक गोळी आहे। तुम्हाला हे माहिती आहे की ॲलोपॅथिक औषध जे मेडिकलवर कुठल्याही मेडिकलवर कॉमनली मिळतात, जे केमिकल औषध असतात, आता हे केमिकल एक कंपाऊंड आहे, केमिकल फॅक्टरीत तयार केले गेलेलं, आणि त्याच्यापासून हे अँटीबायोटिक, पेन किलर किंवा अँटीपायरेटिक, अँटी एमेटिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या गोळ्या दिल्या जातात। ह्या पूर्ण प्युअरली केमिकल फॉर्ममध्ये असतात की ज्या आपण घेतल्या की त्याचे काही ना काही साईड इफेक्ट्स होतील, कारण केमिकल हे तुम्हाला काही अंशी बरं करते आणि काही अंशी त्याचे साईड इफेक्ट्स, म्हणून प्रत्येक कंपनी प्रत्येक गोळ्यांच्या याच्यावर लिहिलेलं असतं की याचे काय साईड इफेक्ट्स आहेत। तर याचे लिव्हरवर, किडनीवर, हृदयावर अशा वेगवेगळ्या अवयवांवर खूप मोठे परिणाम पण आपल्याला भोगायला लागतात। काही अंशी ते आवश्यकही असतात, म्हणजे काही ॲक्यूट फेजमधले जे आजार आहेत त्यांना आवश्यक असतात, पण काही बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे 90% ठिकाणी याची काही आवश्यकता भासत नाही। तर हे झालं ॲलोपॅथी विषयी, हे केमिकल आहे, प्युअरली केमिकल। की दुसरं जे आहे ते जसं काही आयुर्वेदिक औषध, म्हणजे आयुर्वेदिक औषध हे चांगलंच आहे, पण आता त्याच्यात फरक मी तुम्हाला जस्ट डिफरन्शिएट करून दाखवतोय की हे बघा, हे गिलोय नावाचं एक औषध आहे, गिलोय अर्क, किंवा हे एक कफ सिरप आहे माझ्याकडे। तर हे आयुर्वेदिक औषध, याला देखील आपण औषधं म्हणू शकतो, कारण याच्यामध्ये काही म्हणजे जरी वनस्पतीचे अर्क वगैरे असे वापरले तरी ते ज्याच्या मधून द्यायचंय ते जे माध्यम आहे ते त्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी या केमिकल कंपाऊंडच्या असू शकतात। म्हणजे कारण आता तुम्हाला थोडक्यात एक फरक जाणून दाखवतो मी। आता ही 300 ml ची बॉटल आहे, 300 ml, आणि ह्याचा डोस आहे 5 ml 2 वेळा, सकाळी 5 ml, संध्याकाळी 5 ml, म्हणजे 10 ml। एक व्यक्ती 10 ml औषध एका दिवसामध्ये संपवतोय, म्हणजे 300 ml औषध हे साधारण 30 दिवस पुरणार आहे। म्हणजे 10 ml एका वेळी, म्हणजे 100 ml 10 दिवसात, आणि 300 ml 30 दिवसात, म्हणजे 30 दिवसात ही बॉटल संपणार आहे। किंवा जर त्यांनी डोस बदलवून दिला डॉक्टरांनी की 5-5 ml 3 वेळा घ्या, तर हे फक्त साधारण 20 दिवसच जाणार औषध आहे। आता त्याच्या कंपॅरिझनला मी इथे एक होमिओपॅथिक औषधाची बॉटल ठेवली आहे। ती होमिओपॅथिक औषधाची बॉटल लिक्विड पोटेन्सी म्हणतात त्याला, आपण त्याचं डिटेल पण बघणार आहोत कसं तयार करतात ते। ही आहे होमिओपॅथिक औषधाची बॉटल, ही फक्त 30 ml ची बॉटल आहे, 30 ml 30 ml ची बॉटल। आता ह्याच्यामधून मी औषध तयार करताना एक प्रोसिजर असते, ती म्हणजे समजा मी असं एक छोटी फाईल असते, त्याच्यामध्ये मी ह्या साबुदाण्यासारख्या गोळ्या होमिओपॅथिक अशा भरतो, बरोबर, आणि हे औषध जे ते मी असं ह्याच्यामधून हे औषध या गोळ्यांमध्ये फक्त 5 किंवा 7 थेंब टाकून मी ती औषध तयार करतो। हे झालं तुमचं औषध। आता मला हे फक्त 5-7 थेंब टाकायला लागले, 1 आठवड्याचं औषध झालंय तयार। म्हणजे मी जर याच्या कंपॅरिझनला बघितलं तर हे 300 ml ची बॉटल फक्त 20 दिवसाचं एकाच व्यक्तीचं औषध आहे, आणि हे 30 ml औषध जे आहे, आपण याला औषध नाही म्हणायचंय, परत परत सांगतोय मी तुम्हाला, होमिओपॅथी औषध नाही आहे, ही पॉवर आहे, ही पोटेन्सी आहे, ही एनर्जी आहे, एनर्जीने काम चालतं याच्यामध्ये, हे औषध नाही। याच्यामध्ये तुम्ही केमिकल अनालिसिस केलं लॅबोरेटरीत जाऊन तर तुम्हाला कुठलंही केमिकल आढळणार नाही। हे झालं होमिओपॅथिक औषध, ही पॉवर आहे, फक्त पोटेन्सी आहे, म्हणून याला औषध मिसनॉमर आहे।
औषध हे चुकीच्या पद्धतीने ठेवलेलं नाव आहे त्याचं. औषध आपल्याला म्हणायला लागतं कारण ते दिसतंय ना डोळ्यांनी की अरे हे लिक्विड आहे, तुम्ही याच्यामध्ये टाकताय, साबुदाण्यासारख्या गोळ्या आहेत याच्यामध्ये टाकून आम्हाला देतायत, मग हे औषधच झालं ना, गोळ्याच झाल्या ना या. नाही, ही पॉवर आहे. आणि पॉवर कशा थ्रू द्यायचं, तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता 2-3 थेंब असं टाकून, किंवा पाण्यात घालून घेऊ शकता, किंवा ह्या गोळ्यांच्या माध्यमातून ते आपल्या शरीरात देण्यात येतं. पण हे औषध नाही, ही पोटेन्सी पॉवर आहे. तर बघा, हे 300 ml औषध 20 दिवसाचं एकाच व्यक्तीचं, एकाच पेशंटचं, आणि हे 30 ml औषध 100 पेशंटचं 1-1 महिन्याचं औषध, म्हणजे 100 महिन्याचं औषध आहे. मग हे औषध आहे का? औषध म्हणजे कुठली वस्तू किंवा कुठला पदार्थ की जो या अशा मोठ्या डोस, म्हणजे मोठ्या जास्त प्रमाणात मोठ्या डोसमध्ये ते कंझ्युम करायला लागतंय, त्याला म्हणतात औषध. पण हे सूक्ष्म पद्धतीने आपल्या शरीरामध्ये दिलं जातं, म्हणजे सूक्ष्मरित्या तेवढाच अंश त्याचा आपल्या शरीरात गेला तरी देखील तो तितक्या तीव्रतेने काम करतो. तर हे झालं याला हे झाले पोटेन्सी, याला म्हणतात पॉवर. तर हा झाला डिफरन्स. आता मी तुम्हाला हे कसं तयार केलं जातं याच्याविषयी थोडी माहिती देणार आहे. जसं ज्या गोळ्या आहेत, म्हणजे 12 क्षारामध्ये ज्या बारीक बारीक गोळ्या वापरल्या जातात त्या, किंवा या ही जे लिक्विड पोटेन्सी म्हणतात याला, हे तर हे काय आहे याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. हे कसं तयार केलं जातं याला म्हणतात ड्रग डायनेमायझेशन. याला फार्मसीमध्ये, म्हणजे जे फार्मॅकोपियामध्ये याला म्हटलं जातं ड्रग डायनेमायझेशन. म्हणजे जेव्हा होमिओपॅथीचं कुठली औषध तयार केलं जातं ते या प्रोसेसमधून जातं. जसं एक खलबत्ता असतो किंवा मॉर्टर अँड पेस्टल ज्याला म्हणतो आपण, तर त्या खलबत्त्यामध्ये 2 पोटेन्सी असतात. त्याच्यामध्ये 2 पोटेन्सी म्हणजे 2 वेगवेगळ्या प्रकारामध्ये, 2 फॉर्म्समध्ये औषधे तयार होतात होमिओपॅथिक. एक आहे लिक्विड पोटेन्सी, म्हणजे हे लिक्विड पाण्यासारखं असतं, आणि एक आहे सॉलिड पोटेन्सी, म्हणजे ह्या ज्या गोळ्या आहेत समजा, तर ही सॉलिड पोटेन्सी, या गोळ्या बनवल्या जातात अशा प्रकारे. तर हे कशा बनवल्या जातात, तर आधी आपण 2 प्रमाण आहे त्याचे, एक सेंटीसिमल आणि एक डेसिमल स्केल. तर डॉक्टर सॅम्युअल हॅनिमान यांनी जी होमिओपॅथिक पद्धत शोधून काढली आहे, जर्मनचे आहेत ते, त्यांनी 18व्या शतकामध्ये हे पोटॅश, लाईम किंवा मीठ या अशा गोष्टींचे एक क्षार शोधून काढलेले आहेत ऑलरेडी. आणि त्याच्यानंतर हेरिंग आणि शुझलर या 2 सायंटिस्टनी 1832 ते 1870 या कालावधीमध्ये त्यांनी या 12 क्षारांची जी थेरपी, ही चिकित्सा पद्धती, याच्यावर खूप मोठं त्यांनी इमारत उभी केली. नंतर ज्यांनी पाया रचलाय डॉक्टर सॅम्युअल हॅनिमान यांनी. तर तेच होमिओपॅथिक पद्धतीचे जनक आहेत डॉक्टर सॅम्युअल हॅनिमान. तर त्यांनी फार्मॅकोपिया, म्हणजे त्यांनी ही औषधं बनवली कशी, सूक्ष्मरित्या कशी बनवली. आता आपण डिफरन्स बघूया की सॉलिड पोटेन्सी म्हणजे ह्या गोळ्या, आणि लिक्विड पोटेन्सी म्हणजे हे पाण्यासारखे दिसणारे औषधं, थेंब थेंब जे आपण टाकतोय त्या गोळ्या. तर हे कसे बनवले जातात, तर आधी आपण सॉलिड पोटेन्सी बघूया. त्याच्यामध्ये पण 2 पोटेन्सी असतात, सेंटीसिमल, डेसिमल वगैरे. म्हणजे त्या पोटेन्सी, त्याला एक्स नाव दिलं जातं, एक्स मध्ये असते ती, आणि डेसिमलला एक्स म्हटलं जातं, आणि सेंटीसिमलला सी म्हटलं जातं किंवा CH म्हटलं जातं. तर आपण बघूया की सॉलिड पोटेन्सी जसं खलबत्ता असला, त्याच्यामध्ये जे मीडियम म्हणून वापरलं जातं ते एक लॅक्टोज नावाची एक शुगर असते, ते घेतात, आणि त्याच्यामध्ये हे जे कंपाऊंड आहे, ज्या क्षार त्याच्यामध्ये टाकला जातो, आणि त्या कंपाऊंडला आपण अशा क्लॉकवाईज 9 त्याला मोमेंट दिल्या जातात, 9 वेळा त्याला असं क्लॉकवाईज मोमेंट दिल्या जातात. म्हणजे 3 क्लॉकवाईज, 3 अँटी क्लॉकवाईज, पुन्हा 3 क्लॉकवाईज, अशा 9, अशा पुन्हा 9, अशा त्याला 9 वेळा ही प्रोसिजर फॉलो केली जाते. आणि त्यानंतर ती जी बनते, म्हणजे ते जे पावडर फॉर्म मध्ये असतं, ते इतकं स्खलन होतं की ती जी पावडर बनते त्याचं पूर्ण डिसइंटिग्रेट होतो तो मॉलिक्यूल, आणि ती जी पोटेन्सी बनते ती 1x म्हटली जाते. आता त्या 1x मधून आपण 1 पार्ट घ्यायचा आहे, आणि 9 पार्ट त्यामध्ये लॅक्टोजचे टाकायचे आहेत पुन्हा, आणि पुन्हा ते स्खलन करायचं आहे तसंच त्या पद्धतीने क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आणि ती झाली 2x पोटेन्सी, 2x. त्याच्यातलं 1 प्रमाण घ्यायचं, म्हणजे थोडं प्रमाण घ्यायचं, 1 mg किंवा 1 ग्रॅम घेतलं आपण, आणि 9 ग्रॅम परत 9 भाग हे लॅक्टोजचे टाकले, पुन्हा तशीच प्रोसिजर स्खलनची, ती झाली 3x. त्यातून परत 1 ग्रॅम घेतलं, 9 ग्रॅम लॅक्टोज टाकलं शुगर, आणि त्याचं परत स्खलन केलं त्या प्रोसिजरने,
तर त्याला म्हणतात 4x 4x अशी ही पॉवर वाढत जाते. अशा 6x 12x 200x पर्यंत पोटेन्सीज असतात. तर यामध्ये तुम्ही जो सुरुवातीला वापरलेला क्षार आहे, पदार्थ आहे, जो क्रूड ड्रग फॉर्म म्हणतो आपण, क्रूड म्हणजे स्थूल पदार्थ, तर तो स्थूल राहतच नाही आता याच्यामध्ये जी 1x 2x 3x 6x 12x आणि 200x पर्यंत जी पोटेन्सी जाते, ही पोटेन्सी का म्हणतोय आपण, ही फक्त पॉवर आहे, आता नुसती पॉवर आहे. आणि याच्यामध्ये काय ना, फिजिक्स जे भौतिकशास्त्र आहे, फिजिक्सचे लॉज जे डायनामायझेशनचे, डायनामिक, कारण ही जी पोटेन्सी आहे ना, पॉवर, ही आपल्याला फक्त जाणवते घेतल्यानंतर, त्या आजाराला बरे करणे ही जाणवते, त्यामुळे तिला आपण फक्त जाणवू शकतो, त्याला म्हणतात पोटेन्सी, पॉवर आहे ती. तुम्ही कुठली अशी टाकल्याबरोबर ती पॉवर तुम्हाला लगेच जाणवते, तिला तुम्ही अनुभवू शकता, एक्सपिरियन्स करू शकता आणि ती बरं करते आपल्याला आजार. तर त्यामुळे याला पॉवर म्हटलं जातं. तर तो क्रूड पदार्थ जो आहे सुरुवातीचा, तो शेवटी शिल्लक राहत नाही. 1x 2x किंवा 200x पर्यंत जातो, 30x पर्यंत जातो, तिथे शिल्लकच राहत नाही. तशाच प्रकारे आता आपण बघूया ही लिक्विड पोटेन्सी. आता लिक्विड पोटेन्सीमध्ये सुद्धा बऱ्याचशा तुम्ही होमिओपॅथिक फार्मसीमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये गेलात तर तुम्हाला कळेल की हे कसे बनवतात. आता याच्यामध्ये साधारण एक अल्कोहोल वापरला जातो व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. तर तो अल्कोहोलचं 9 प्रमाण वापरलं जातं. समजा सेंटीसिमल असेल तर 100 प्रमाण वापरलं जातं, 99 प्रमाण, आणि 1 प्रमाण हे ऍक्च्युअल ड्रग सबस्टन्स म्हणजे औषधाचं, म्हणजे ते जे मूळ पदार्थ आहे. आपण कुठला, समजा फॉर एक्झाम्पल जर आपण नीम वनस्पती घेऊया, ज्याला अझॅडिरॅक्टा इंडिका म्हटलं जातं. तर नीमचा पदार्थ जेव्हा ओल्या फॉर्म मध्ये असतं, निंबाचं झाड जेव्हा ओलं आहे ते झाड, त्याचा पाला ओलाच तोडला आणि तो अल्कोहोलमध्ये टाकून ठेवला किंवा पाण्यामध्ये, आणि त्याला 24 दिवस, त्याचा एक कालावधी असतो की 10 दिवस 20 दिवस 30 दिवस त्याला त्याच्यामध्ये ठेवलं जातं पाल्यामध्ये. त्याच्यानंतर त्याची ट्रायच्युरेशन पद्धतीने ते संपूर्ण त्याचा अर्क काढला जातो आणि तो कुच्चा बाहेर फेकला जातो. तो जो येतो तो पदार्थ, तो जो आहे त्याला म्हणतात मदर टिंक्चर. मदर टिंक्चर म्हणजे मेन जो ड्रग सबस्टन्स आहे. ड्रग सबस्टन्स म्हणण्यापेक्षा ड्रग्स हा सुद्धा मिसनॉमर आहे त्याला, पण मूळ पदार्थ आहे तो वनस्पतीचा, अर्क घेतलाय आपण. तर तो जो आहे तो 1 ml घ्यायचा आणि त्याच्यात 99 ml अल्कोहोल टाकायचा आहे आणि त्या बॉटलला असं धरून, अशा म्हणजे मोठाल्या बॉटल असं ते अशा धरून त्याला सकशन्स म्हणतात, त्याला खट खट असे स्ट्रोक्स दिले जातात त्याला. 1 2 3 4 अशा पद्धतीने त्याला 10 स्ट्रोक्स दिले जातात. ज्यावेळेस त्याला 10 स्ट्रोक्स दिले जातात त्यानंतर त्याची 1C पोटेन्सी तयार होते, पॉवर तयार होते. त्या 1C मधून 1 ml घ्यायचं, पुन्हा त्याच्यात जर डेसिमल असेल तर 9 प्रमाण जे आहे 9 ml अल्कोहोल घेतला व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम, पुन्हा त्याला 10 सकशन दिले, ती झाली 2C. त्यातून पुन्हा 1 ml घेतलं, 9 ml अल्कोहोल टाकलं, तर ती झाली C किंवा मी म्हटलं CH किंवा D डेसिमल पोटेन्सी असेल तर 9 प्रमाण आणि सेंटीसिमल असेल तर 99 प्रमाण, आणि 10 स्ट्रोक किंवा 100 स्ट्रोक हे त्याचं प्रमाण आहे. तर अशा पद्धतीने ही पोटेन्सी वाढवली जाते. आता तुम्ही म्हणणार फिजिक्सचे कुठले रूल अप्लाय झाले, तर बघा आपण ज्यावेळेस असं सकशन देतोय तर तिथे रिपल्सिव्ह फोर्स एक ऍक्ट होतोय त्याच्यावर, आणि त्याच्याने याची जी अजून फायनर पार्टिकल्स मध्ये त्याचं डिवायडेशन होतं आणि ते पोटेन्सी म्हणजे त्याची पॉवर तयार होते. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अभ्यासण्यासारखी इथे. आणि त्यामुळे ज्या वेळेस तो 30C किंवा 30x किंवा 200C किंवा 200x पर्यंत जातं, त्यावेळेस तिथे तो मूळ पदार्थ जो आपण नीमचं जे अर्क घेतला होता मदर टिंक्चर, तो तुम्हाला मिळतच नाही. पण तरी देखील त्याची एवढी मोठी पॉवर वाढते 200 पर्यंत किंवा 330 पर्यंत, की जे मदर टिंक्चर नाही करू शकणार पोटात घेतल्यानंतर, त्याच्यापेक्षा 200 पटीने जास्त पॉवरफुल ते औषध असतं. म्हणजे ते जर आपण औषध कंझ्युम घेतलं कुठल्या पाण्यामधून किंवा गोळ्यांमधून, तर त्याच्याने जे इन्फेक्शन असतं, कारण नीम हे जनरली अझॅडिरॅक्टा इंडिका, नीम हे अँटीबायोटिक म्हणून वापरलं जातं. रक्तामधील काही जे इन्फेक्शन झालेलं आहे तुम्हाला, बॅक्टेरियल व्हायरल किंवा कुठलंही, तर त्याचं जे पॉइझनिंग आहे किंवा ते इन्फेक्शन कमी करण्यासाठी वापरले जाणारे औषध म्हणजे निंबापासून बनवलेलं असतं, जे आयुर्वेदामध्ये निंबापासून बनवलं. आता आयुर्वेदाची प्रोसिजर एक थोडी वेगळी असू शकते. जशी तो पाला झाडावरून काढल्यानंतर त्याला सुकवणे,
सुकून गेल्यानंतर त्याला कोरडं करून त्याचं पावडरमध्ये कन्व्हर्जन करायचं आणि चूर्ण बनवून त्याच्या वटिका तयार करायच्या, गोळ्या तयार करायच्या, ते झालं त्याचं क्रूड फॉर्म वापरला जातो. स्थूल फॉर्म मध्ये एवढा पटकन तो काम करत नाही शरीरामध्ये गेल्यानंतर, कारण आपले जे पिंड आहेत, जे अवयव आहेत आतले, जसं हृदय आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, किंवा जे स्प्लीन आहे, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, स्टमक, हे जे ऑर्गन्स आहेत हे खूप सूक्ष्म आहेत आणि त्याचे जे तंतू आहेत किंवा पिटिका आहेत, ते सेल्स किंवा टिश्यू जे आहेत ते खूप सूक्ष्म आहेत आणि ते सूक्ष्मरित्याच सूक्ष्म पॉवरलाच ते बरोबर शोषण करू शकतात. प्रॉपर शोषण होतं आणि ते ऍब्झॉर्ब करून ते त्याची कमतरता भरून काढल्या जातात. तसं बऱ्याचशा दुसऱ्या जे क्रूड ड्रग फॉर्म मध्ये ते सहजासहजी ऍक्सेप्ट करत नाही बॉडी. म्हणून हे औषध नसून ही पोटेन्सी आहे, पॉवर आहे, हे लक्षात ठेवा. होमिओपॅथिक औषधं आणि 12 क्षार चिकित्सा पद्धतीमधले 12 क्षार हे देखील पोटेन्सी आहे, पॉवर आहे त्याला. तो क्रूड सबस्टन्स किंवा मूळ पदार्थ आपण डायरेक्ट घेत नाहीत, कारण तसं ऍब्झॉर्प्शन बॉडी घेतच नाही, स्वीकारतच नाही. हा आपला आपण ड्रग डायनामायझेशनचं बघितलं आणि जी सॉलिड पोटेन्सी आहे सॉलिड फॉर्म मध्ये तिला एक्स म्हणतो आपण, हे पण बघितलं. ही लिक्विड पोटेन्सी CH किंवा ही सॉलिड आणि लिक्विड मध्ये CH किंवा सेंटिसिमल आणि डेसिमल म्हणजे एक्स पोटेन्सी. तर हा मूळ फरक आहे होमिओपॅथिक औषधांमध्ये की त्यांना आपण पॉवर म्हणतो, पोटेन्सी म्हणतो. तर ही गोष्ट तुम्ही चांगली लक्षात ठेवा. तर मी जे आता हे 12 क्षार चिकित्सा पद्धती किंवा होमिओपॅथिक काही औषधांचे जे कोर्स आपण घेतले, तर तुम्ही असं समजू नका की हे औषध आहेत, मग तुम्ही विना औषधी थेरपीमध्ये हे औषधांना कसं काय इन्क्लूड करताय. तर माझी आपणा सगळ्यांना ही विनंती आहे की तुम्ही हा डिफरन्स प्रॉपर लक्षात घ्या की या औषधांमध्ये काय फरक आहे. बनवण्यापासून, बनवण्याच्या प्रक्रियेपासून, फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंगपासून ते शरीरात जाण्यापासून आणि शरीरात ते कसे पचन होत आहेत, त्याच्याने कसे आजार बरे होत आहेत, हे खूप मिरॅक्युलस सायन्स आहे होमिओपॅथी हे. पण बाहेर लोकांना त्याच्याविषयी मे बी चुकीची धारणा असू शकेल, पण हे खूप क्लिअर अंडरस्टँडिंग आहे आणि कृपया तुम्ही या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि जास्तीत जास्त संख्येने हे कोर्स अटेंड करा आणि खूप सोप्या भाषेमध्ये आणि सहजरित्या समजेल आणि त्याचे उपयोगही कसे आपण व्यवस्थित करू शकतो घरच्या घरी ही औषधं मागवून, ते याच्यातून तुम्ही शिकू शकता. थँक यू व्हेरी मच.